तर नमस्कार मित्रांनो, मी बाळकृष्ण तुरणकर थेट सामान्य जनतेपर्यंत या चॅनलमधून आपल्यासमोर आपल्याला एक अतिशय महत्त्वाची आणि वैद्यकीय अशी मी बातमी आपल्याला सांगणार आहे, जी आपल्या बऱ्याच जणांच्या उपयोगात येईल। कारण कुठली गोष्ट कधी कधी प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो ना, त्या प्रेझेन्स ऑफ माइंडमुळे सॉल्व्ह होत असते। तर खूप पैशाची सुद्धा अशा वेळेस गरज नसते। तर काय होतं माहिती आहे का, आपण थोडं दुर्लक्ष करतो, त्याच्यामुळे ती कायम आपल्याला कुठेतरी डिफॉल्ट राहून जातो। कायमची आपल्याला कधीही दुरुस्त न होणारे किंवा कधीही भरून न निघणार असं आपलं नुकसान होऊन जाते। तर ते होऊ नये यासाठी तर आपल्याला माहिती आहे, मिरगी हा प्रकार दातकिळीपासनं किंवा खेड्यामध्ये दातकडी म्हणतात, दातकडी किंवा शुद्ध प्रमाण भाषेत दातकिळी असं म्हणतात। मिरगी, अपस्मार किंवा अशा अनेक भाषेमध्ये त्याला अनेक नावं आहेत। तर फोकल ऑनसेट फिट्स किंवा जनरलाइज ऑनसेट फिट्स असं वैद्यकीय भाषेमध्ये याला म्हणतात, किंवा अपस्मारसुद्धा। तर हा जो प्रकार आहे, तर याची लक्षणे काय किंवा याचं कारण काय की विद्युत म्हणजे डोक्यातील विद्युतची क्रिया असते आपल्या, म्हणजे असं विद्युत जसं इलेक्ट्रिक असतं तसेच आपल्या डोक्यामध्ये सुद्धा अनेक म्हणजे ठिकाणी गुंतागुंतीची अशी ती विद्युत सारखी अशी ती यंत्रणा असते। आणि त्या यंत्रणेमध्ये जर बिघाड झाला, ती यंत्रणा जर असामान्य झाली, तर आपल्या शरीराची अनियंत्रित हालचाल होते। म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये ती हालचाल राहत नाही, बेशुद्ध पडते, चक्कर येते, झटके येते किंवा यासारखे अनेक प्रकार यामध्ये घडतात। तर या प्रसंगी काय करायचं की त्या व्यक्तीला एका सुरक्षित ठिकाणी हलवा, आणि त्याच्या बाजूला कुठली धोकादायक वस्तू ठेवू नका। कसं कुठलंही धारदार शस्त्र किंवा कुठे विळा असतो, कोयता असतो किंवा कूलर आहे किंवा इलेक्ट्रिसिटीचे म्हणजे असं इलेक्ट्रिसिटी सुरू आहे आणि कूलर सुरू अशा ठिकाणी त्या व्यक्तीला ठेवणं, सुरक्षित ठिकाणी त्या व्यक्तीला हलवा। ह्या पहिला म्हणजे याला प्रथमोपचार असं आपण म्हणू शकतो। आणि यानंतर कुठलेही असे गावरानी इलाज याच्यामध्ये करत राहू नका। कारण माझ्या आजूबाजूचीच अगदी जवळची एक घटना आहे। लहान मुलगी होती, तिला असाच प्रकार झाला, त्याने ताबडतोब दवाखान्यात नेलं आणि नंतर मग त्या मुलीचं ते कमी झालं, लहानच मुलगी होती। पण नंतर काय झालं, दुर्लक्षामुळे त्या मुलीच्या 1-2 गोळ्या त्या मुलीला देण्यात आल्या नव्हत्या किंवा घेतल्या नव्हत्या, त्याच्यामुळे ती मुलगी तशीच झाली होती। परत तिला दवाखान्यात नेलं, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही या गोळ्या घेतल्या का? त्यांनी सांगितलं नाही। तर मग परत घेतल्या, आता ती मुलगी नॉर्मल आहे। एवढंच नव्हे तर त्या मुलीचं लग्न झालेलं आहे, तिला एक मुलगा झालेला आहे। म्हणजे त्यांनी प्रेझेन्स ऑफ म्हणजे वास्तविक पाहता ती गरीबच फॅमिली होती, गरीबच, असं काही नाही की खूप त्यांनी मुंबईला नेलं, खूप दिल्लीला नेलं, बंगलोरला, असं कुठंच नेलं नाही। त्यांनी फक्त शासकीय दवाखान्यात त्या मुलीला ॲडमिट केलं, योग्य उपचार केले। नंतर त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे जे 1-2 वेळा जे टॅबलेट न घेतल्यामुळे ते झालं, पण नंतर त्यांनी रेग्युलर केलं आणि मग नंतर आता ती मुलगी एक आईसुद्धा झालेली आहे, म्हणजे ती परिपूर्ण एक स्त्री झालेली आहे। म्हणजे याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आपण योग्य वेळ योग्य उपचार जर केले, तर त्या गोष्टीचा येणाऱ्या म्हणजे काळामध्ये आपल्याला चांगला फायदा होतो आणि आजूबाजूच्यासाठी एक चांगला संदेश जातो। एवढंच मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।